सन आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा। नमस्कार, मी वैष्णवी तुमचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचे नाव आहे अस्सल कोळी मेजवानी। तर आज आपण बनवणार आहोत चोईच्या पुन्या म्हणजेच करंज्या। चला तर मग आता सुरू करूया। चोईच्या करंज्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे किसलेला ओला नारळ, गव्हाचे पीठ, काजू बदाम चारोली बारीक करून घेतलेले आहेत, मावा, मीठ, इलायची आणि जायफळ बारीक वाटून घेतलेले आहेत, साजूक तूप, 1 ग्लास पाणी, गूळ आणि तेल। सर्वात प्रथम एका परातीमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल टाकून मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया। जसे आपण चपातीसाठी पीठ मळतो तसेच पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ मळून झाल्यानंतर त्यावर तेल टाकून 10 ते 15 मिनिटे पीठ झाकून ठेवायचे आहे। आता आपण करंजीसाठी चोई बनवून घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये साजूक तूप आणि गूळ टाकून मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये किसलेला नारळ टाकून मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मावा, काजू बदाम चारोली आणि वाटून घेतलेली इलायची जायफळ टाकून पुन्हा मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपली चोई तयार झालेली आहे। तर आता आपण करंज्या बनवून घेऊया। अगोदर झाकून ठेवलेल्या पिठाचे गोळे तयार करून घेऊया। गोळे तयार झाल्यानंतर अशा प्रकारे पिठामध्ये बुडवून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाल्यानंतर त्यामध्ये चोई भरून अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आहे। आणि करंजी कटरने अशा प्रकारे साइडचे काठ कापून घ्यायचे आहे। ही करंजी फ्राय करण्यासाठी तयार आहे। तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्या करंज्या सुद्धा तयार करून घेऊया। अशाच प्रकारे आपण नक्षीदार करंजी सुद्धा बनवू शकतो। त्यासाठी करंजी कटरचा वापर न करता करंजीच्या काटांना अशा प्रकारे फोल्ड करत जायचे आहे। आता आपले सर्व करंज्या फ्राय करण्यासाठी तयार आहेत। तर आपण फ्राय करून घेऊया।
करंज्या फ्राय करण्यासाठी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये करंज्या सोडायच्या आहेत. वाव, अशा प्रकारे आपले सर्व करंज्या तयार झाले आहेत. I like go, son, I like go, नारळी पुनवेचा मनी आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यापुढे अशाच कोळी पद्धतीच्या झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी आपलं चॅनल अस्सल कोळी मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन सुद्धा दाबा. धन्यवाद.